नमस्कार मित्रांनो, युहान ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या फंडाचे पैसे कशा पद्धतीनं विड्रॉ करायचे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम फंडाचे पैसे विड्रॉ करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फंडाच्या खात्याला तुमचं बँक अकाउंट लिंक असणं गरजेचं आहे, म्हणजेच तुमच्या बँकेची केवायसी असणं गरजेचं आहे। जर तुम्ही केवायसी केली नसेल किंवा तुमचं फंडाचं अकाउंट ऍक्टिव्हेशन केला नसेल तर केवायसी कशा पद्धतीने करतात, ऍक्टिव्हेशन कशा पद्धतीने करतात याचा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे। मित्रांनो, जर तुमचं ऍक्टिव्हेशन आणि केवायसी झाली असेल तर मित्रांनो, पैसे विड्रॉ करण्यासाठी तुम्हाला फंडाची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तसेच डिस्प्ले वरती सुद्धा दाखवणार आहे। मित्रांनो, सर्वप्रथम याची लिंक ओपन करून घ्यायची आहे। जर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सापडत नसेल तर गुगल वरती यायचं आहे आणि गुगल वरती EPFO फक्त एवढंच टाईप जर केलं तरी सुद्धा चालेल। या ठिकाणी जी पहिली लिंक ओपन होईल, जी पहिली लिंक येईल एम्प्लॉयमेंट प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, या लिंक वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमची वेबसाईट ओपन होईल। वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी जे उजव्या कोपऱ्यात KYC अपडेशन मेंबर या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच तुमच्या समोर एक अलर्ट येईल, अलर्ट ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर या ठिकाणी तुमचा UAN नंबर, जो 12 अंकी UAN नंबर असतो तो टाईप करायचा आहे। UAN नंबर टाईप करून पासवर्ड टाईप करायचा आहे, कॅप्चा टाईप करायचा आहे। कॅप्चा टाईप करून साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। ज्या लोकांनी अजून UAN ऍक्टिव्हेशन केलेलं नाही अशा लोकांनी UAN ऍक्टिव्हेशन करून घ्यायचं आहे। जर अकाउंट ऍक्टिव्हेशन नसेल तर लॉग इन होणार नाही। तर सर्वप्रथम खाली ऍक्टिव्हेट UAN या बटनावरती जाऊन तुम्हाला UAN ऍक्टिव्हेट करून घ्यायचं आहे। त्याच्या ऍक्टिव्हेशनची लिंक माझ्या प्लेलिस्टमध्ये दिलेली आहे, याचा सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे। तर त्या ठिकाणी जाऊन तुमचं UAN सर्वप्रथम ऍक्टिव्हेशन करून घ्यायचं आहे। ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर तुमचा जो पासवर्ड तुम्ही तयार कराल तर तो पासवर्ड या ठिकाणी टाईप करून UAN नंबर टाकून कॅप्चा टाईप करून साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच तुमच्या आधार कार्डाला आणि तुमच्या UAN खात्याला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती एक OTP येईल। OTP आल्यानंतर OTP टाईप करून कॅप्चा टाईप करून घ्यायचा आहे आणि कॅप्चा टाईप करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच तुमचा PFचा अकाउंट आहे तो लॉग इन होईल। लॉग इन झाल्यानंतर तुमच्या डिस्प्लेवरती एक अलर्ट येईल, तो ई नॉमिनेशन संदर्भात आहे। जर तुम्हाला ई नॉमिनेशन करायचं असेल तर फाईल नाव या बटनावरती क्लिक करून ई नॉमिनेशन करून घ्यायचं आहे आणि ते याला तुम्ही वगळायचं आहे। लेटर या बटनावरती क्लिक करून तुम्ही पुढची प्रोसेस भरू शकताय। तर आपल्याला यावेळेस फक्त PF विड्रॉ करायचं आहे, त्यासाठी ऑनलाईन सर्व्हिस या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करून खाली क्लेम जो 1 नंबरचा पर्याय ओपन होईल, क्लेम फॉर्म 31, 19, 10C या बटनावरती क्लिक करायचं आहे। सर्वप्रथम तुमची एक्झिट डेट मेन्शन झालेली आहे का नाही हे चेक करायचं आहे। जर तुमच्या सर्व्हिसला एक्झिट डेट असेल तर तुम्ही क्लेमचा फॉर्म भरू शकताय, अन्यथा तुम्ही क्लेमचा फॉर्म भरू शकत नाही। तर एक्झिट डेट पाहण्यासाठी या ठिकाणी व्ह्यू या बटनावरती क्लिक करून सर्व्हिस हिस्ट्रीवरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच तुम्ही ज्या ज्या ठिकाणी सर्व्हिस केलेली आहे त्याची लिस्ट येईल। त्याच्या समोर डेट ऑफ जॉईनिंग आणि डेट ऑफ एक्झिट दोन्ही तारखा आहेत का चेक करायचे आहेत। नसतील तर एक्झिट डेट, जर तुम्ही सर्व्हिसमध्ये ऑलरेडी असाल तर एक्झिट डेट येणार नाही। जर सर्व्हिस सोडली असेल तर 2 महिन्यानंतर आपल्याला एक्झिट डेट टाकता येते। एक्झिट डेट कशा पद्धतीने टाकायची याचा सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे। EPFOच्या प्लेलिस्टला जाऊन एक्झिट डेट कशा पद्धतीने टाकतात ते चेक करून एक्झिट डेट टाकून घ्यायची आहे। एक्झिट डेट टाकल्यानंतर आपल्याला ऑनलाईन सर्व्हिस या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्लेम या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल। या ठिकाणी तुमचे सर्व डिटेल्स येतील। डिटेल्स चेक करायची काही गरज नाही, डिटेल्स बरोबरच असणार आहेत। आणि या ठिकाणी तुम्ही KYC मध्ये जी बँक ऍड केली आहे त्याच बँकेचा अकाउंट नंबर या ठिकाणी ऍड करायचा आहे, त्याच बँकेत तुमचे पैसे जमा होणार आहेत। तर त्याचा या ठिकाणी अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे। अकाउंट नंबर टाकून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। अकाउंट नंबर बरोबर असेल तरच व्हेरीफाय होईल, अन्यथा व्हेरीफाय होणार नाही। व्हेरीफाय झाल्यानंतर या ठिकाणी येस या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच या ठिकाणी स्क्रोल करून खाली यायचं आहे। जर तुमची एक्झिट डेट असेल तरच या ठिकाणी तुमची एक्झिट डेट दाखवेल, अन्यथा तुमचं एक्झिट डेट दाखवणार नाही। तर या ठिकाणी प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम या बटनावरती क्लिक करायचं आहे।
क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा पीएफ विड्रॉलचा फॉर्म ओपन होईल। या ठिकाणी तुमची माहिती येईल, एक चेक करा। नंतर खाली आय वॉन्ट टू अप्लाय फॉर, तुम्ही कशासाठी अप्लाय करणार आहे ते निवडायचं आहे। पीएफ विड्रॉल करायचा आहे तर फॉर्म 19 हा भरायचा आहे। पेन्शन विड्रॉल करायचं असेल तर फॉर्म 10 हा भरायचा आहे। तर मी तुम्हाला पीएफ विड्रॉलची प्रोसेस दाखवतोय, तर ओनली पीएफ विड्रॉल या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक खाली काही माहिती ओपन होईल। ज्या उमेदवारांचा फंड 50,000 पेक्षा जास्त आहे अशा उमेदवारांनी फॉर्म 15G प्रिंटआउट्स काढून स्कॅनिंग करून या ठिकाणी अपलोड करायचं आहे। ज्या उमेदवारांची रक्कम 50,000 पेक्षा कमी आहे त्या उमेदवारांना 15G भरण्याची आवश्यकता नाही। 15G का भरायचं आहे? जर तुमची अमाऊंट 50,000 पेक्षा जास्त असेल तर त्याला टॅक्स कट होऊ नये यासाठी फॉर्म 15G भरायचा असतो। तर 15G ची PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। सापडत नसेल तर तुम्ही गुगलवरती फॉर्म 15G असं सर्च करून 15Gचा फॉर्म PDF मध्ये भेटतो, प्रिंट आउट काढून भरून अपलोड करून घ्यायचं आहे। या ठिकाणी खाली एम्प्लॉई ॲड्रेस म्हणजे या ठिकाणी उमेदवार म्हणजे स्वतःचा ॲड्रेस या ठिकाणी भरायचा आहे। ॲड्रेस टाईप करून तुमचं राज्य निवडायचं आहे, राज्य निवडून जिल्हा निवडायचा आहे, जिल्हा निवडून तुमची सिटी निवडायची आहे आणि सिटी निवडून तुमचा पिनकोड टाईप करायचा आहे। मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की फॉर्म सबमिट करण्यासाठी आपल्याला फक्त एकाच डॉक्युमेंटची आवश्यकता असणार आहे, ते म्हणजे बँक पासबुक। जर तुमच्याकडे बँक पासबुक नसेल तर बँकेचा कॅन्सल चेक सुद्धा तुम्ही स्कॅनिंग करून या ठिकाणी अपलोड करू शकताय। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुमच्या बँकेच्या पासबुकवरती बँकेचा शिक्का आणि बँक मॅनेजरची सही असणं गरजेचं आहे। जर बँकेचा शिक्का आणि बँक मॅनेजरची सही नसेल तर तुमचा क्लेमचा फॉर्म रिजेक्ट होण्याची दाट शक्यता आहे। जर नसेल तर सही आणि शिक्का घेऊनच बँक पासबुक स्कॅनिंग करून अपलोड करायचं आहे। जे बँक पासबुक अपलोड करायचं आहे ते फक्त JPEG या फॉर्मॅटमध्येच असणं गरजेचं आहे आणि याची साईज आहे ती 500 KB पेक्षा जास्त नसावी। 100 KB ते 500 KB ची दरम्यान याची साईज असावी। चूज या बटनावरती क्लिक करून बँक पासबुक सिलेक्ट करून अपलोड करायचं आहे। चूज केल्यानंतर तुमचं बँक पासबुक अपलोड होईल। व्ह्यू या बटनावरती क्लिक करून बँक पासबुक अपलोड झाले का चेक करायचं आहे। पासबुक वरती टाईप केलेली माहिती, अकाउंट नंबर, IFSC कोड, नाव सर्व माहिती व्यवस्थित दिसते का चेक करायचं आहे। सर्व माहिती व्यवस्थित दिसत असेल तरच खाली या ठिकाणी एक टिक मार्क आहे तिथं टिक लावायचं आहे। टिक लावून जनरेट आधार OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच तुमच्या आधार कार्डाला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP येईल। तो OTP या ठिकाणी टाईप करून व्हॅलिडेट अँड सबमिट क्लेम फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच या ठिकाणी तुम्हाला ग्रीन कलरचा एक मेसेज येईल, OTP हॅज बीन व्हेरीफाईड, KYC अपडेटेड, PF फायनल विड्रॉल क्लेम फॉर्म सबमिट सक्सेसफुली। तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आणि या ठिकाणी क्लिक हिअर या बटनावरती क्लिक करून तुमचा क्लेमचा फॉर्म डाउनलोड करून किंवा प्रिंटआउट्स काढून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपला PF विड्रॉलचा फॉर्म सक्सेसफुली भरून झालेला आहे। आणि मित्रांनो PF जमा होण्यासाठी तुम्हाला एक 10 ते 15 दिवसाचा अवधी लागेल। 10 ते 15 दिवसाच्या तुमच्या बँक पासबुकला तुमच्या बँक खात्यामध्ये याची जी रक्कम आहे ती जमा होईल। तर मित्रांनो अशा पद्धतीनं PF विड्रॉलची सक्सेसफुली 100% प्रोसेस पूर्ण झालेली आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।